आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्व ग्रामस्थांचं व भाविकांचं मी स्वागत करतो मनापासून। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनंतर धर्मरक्षणाचं काम जर कोणी अविवादपणे पूर्ण केलं असेल ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 12 ज्योतिर्लिंग आणि सगळी तीर्थस्थानाचं रक्षण करून हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार करून घेतला होता आणि यांच्या जीवनावर महान कार्याची छोटीशी झलक दाखवणारा एक भव्य आणि दिव्य चित्रपट येतोय अहिल्यादेवी होळकर एक युग 30 मे रोजी म्हणजे कालच रिलीज झाला। जर साईडला कसलेही प्रमोशन न करता तो पिक्चर रिलीज केला गेलाय। त्यामुळं आपलं काम आहे की बाबा पहिलं काय होतं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची कार्यकिर्दी काय आहे ते आपल्याला माहित होतं। छावा पिक्चर आल्यानंतर आपल्याला कळलं की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची कार्यकिर्दी काय होती, त्यांचं हाल कसं झालं, काय केलं ते। तसंच आपल्या अहिल्यादेवी होळकर यांची कार्यकिर्दी अहिल्यादेवी सगळ्यांना माहित आहे, हा बाबा हे अहिल्यादेवी आहे, पण त्यांची कार्यकिर्दी काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही चित्रपट बघा जेणेकरून त्यांच्यात समजेल की आपल्या आईने आपल्यासाठी काय करून ठेवते। त्यामुळे म्हणतो त्या 31 मे त्या पुण्य दिवसानिमित्त मी इथं स्टेजवर आलो। सरपंचांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं मनोगत व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।